नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज मी छान मस्त आवळ्याची कँडी बनवलेली आहे। बघा बाजारामधून छान आवळे आणलेले आहे बघा। बघा आवळे आणलेले आहे। आता आपण याची छान मस्त आवळा कँडी बनवूया। बघा आपल्याला उन्हाची वगैरे अजिबात गरज नाही, याची आपण आवळा कँडी तयार करणार आहोत। बघा एक चाळणी घेतलेली आहे, खाली मी एक कढई ठेवून त्यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे। आता हे अर्धा किलो जे आवळे घेतलेले आहेत स्वच्छ मी धुवून घेतलेले आहे आधी। आता 10 ते 12 मिनिटं आपल्याला छान हे आवळे बघा मस्त वाफवून घ्यायचे। बघा मस्त छान हे आवळेचे वाफवून झालेले आहेत। थंड झाल्यानंतर बघा याचे पूर्ण जे आवळे आहेत त्याच्या पूर्णपणे आपल्याला मस्त बघा असं कट करून घ्यायचे आहेत। बघा हातानेच हे याच्या ज्या पाकड्या आहेत ते पूर्णपणे अशा वेगळ्या होतात। बघा अशा पद्धतीने जे संपूर्ण जे आवळे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। बघा घरच्या घरी तुम्ही छान अशा पद्धतीची आवळा कँडी तुम्ही बनवू शकता। हिवाळ्यामध्ये हे आवळा कँडी तुम्ही जरूर खाल्ली पाहिजे, कारण की आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी असतं। ते आपल्या केसांसाठी, डोळ्यांसाठी आणि आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय मजबूत, अतिशय चांगलं टॉनिकचं काम करतं। तर आवळा हे आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे। बघा आता हे आवळ्याचे जे आपण बनवलेले आहे यामध्ये बघा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा आता संपूर्ण या एकाच पॉटमध्ये घातलेला आहे आणि याची बघा आपल्याला छान पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। बघा आता आपल्याला आवळा कँडी बनवण्यासाठी तुम्ही आहे ना नॉनस्टिकची कढई किंवा स्टीलच्या कढईचाच वापर करायचा आहे। ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई जर वापरली तर त्यामध्ये जी आवळा कँडी आहे ती काळी पडू शकते। बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी एका याच्यात झालं नाही तर परत मी 2 याच्यामध्ये बारीक छान करून घेतलेलं आहे। बघा जेवढं मी आता आवळे घेतलेले आहेत तेवढाच त्यामध्ये आता साखर घालून घेत आहे। बघा आता अर्धा किलो यामध्ये मी साखर घालून घेत आहे आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। बघा आता आपली आवळा कँडी थोडी चटपटीत बनण्यासाठी यामध्ये मी 1 चम्मच मीठ घातलेला आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये बघा काळं मीठ घातलेलं आहे। यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट सुद्धा घालू शकता आणि लिंबूचा रस सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, पण मी लहान मुलांसाठी बनवत आहे तर यामध्ये मी लिंबूचा रस घालत नाही। बघा अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असं घट्टसर होईपर्यंत हे मिश्रण असं परतून घ्यायचं आहे हाताने। बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला हे व्यवस्थित हे मिश्रण छान घट्टसर होईपर्यंत परतायचं। आता हे मिश्रण आपल्याला हळूहळू परतायचं आहे, तर आपल्याला अर्धा तास हा आरामशीर लागतो। बघा मस्त ही आवळा कँडी तयार होते आणि तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि मुलांना खाण्यासाठी देऊ शकता। बघा आता छान घट्टसर आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर या आवळा कँडीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा हळूहळू जे मिश्रण आहे छान असं आता सुरुवातीला पातळ होतं, कारण की त्यामध्ये साखर पूर्णपणे जी आहे ती विरघळलेली आहे। यामध्ये तुम्हाला साखरच्या ऐवजी तुम्हाला जर गूळ आवडत असेल तर गूळ सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा खडी साखर सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। बघा हळूहळू थोडंसं हे मिश्रण छान घट्टसर व्हायला लागतं। बघा छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे। बघा मस्त छान अशी कढई सोडते आहे। बघा आपल्याला छान घट्टसर बनवायचं आहे। यामधले जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी आवळा कँडी आहे भरपूर दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो। बघा छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे। त्यानंतर बघा एक मी आपलं केकचं जे पॉट असते ना ते घेतले आहे, त्यामध्ये बेकिंग पेपर असतो ना आपला बटर पेपर आहे ना तो लावलेला आहे आणि त्याला छान तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे कसं वडी पाडायला आपला सोपं जातं आणि व्यवस्थित निघून सुद्धा येतं। बघा अशा पद्धतीने बघा सर्व जे आहे मिश्रण आपण यामध्ये घालून आता सेट करायला ठेवूया। बघा अशा पद्धतीने बघा आता तुम्हाला जर वडी पाडायची नसेल तर याची लहान लहान तुम्ही अशा गोळ्या बनवून आणि पिठी साखरमध्ये जर घोळून घेतली छान मस्त आवळा कँडीच्या गोळ्या सुद्धा तुम्ही चटपटीत बनवू शकता। बघा अशा पद्धतीचं जे मिश्रण आहे ते आपल्याला असं सेट करून घ्यायचं आहे। बघा 1 ते 2 तास तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। बघा छान बघा मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवलं तर बघा छान अशी वडी जी आहे ती छान सेट झालेली आहे। बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी निघून आलेली आहे। आता आपण ही चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित कट करून घेऊया। बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण ज्या वड्या आहेत त्या मी कट करून घेत आहे। मस्त अशी चटपटीत अशी आवळा कँडी झालेली आहे। अशा पद्धतीची आवळा कँडी बनवून मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे आवळ्याचे पदार्थ बनवून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता। बघा आवळा कँडी अशा पद्धतीने मी कट केलेली आहे। अशा पद्धतीची आवळा कँडी तुम्ही सुद्धा हिवाळ्यामध्ये बनवू शकता। खूप छान झाली होती। त्यानंतर बघा असे छान याचे छोटे छोटे मस्त असे तुकडे बनवून घेतलेले आहे
आणि व्यवस्थेचे लहान मोठे आकार तुम्हाला जसे हवे असेल त्या पद्धतीचे तुम्ही कट करून घेऊ शकता। बघा अशा पद्धतीचे छान मी कट करून घेतलेले आहेत आणि यामध्ये छान अशी पिठी साखर केलेली आहे आणि पिठी साखर याला भुरभुरली की ते अजिबात असा चिकटावा वगैरे लागत नाही आणि छान अशी आपली आवलाकंडी बनवून तयार झालेली। बघा अशा पद्धतीने त्यावरती साखरशी भुरभुर करून घ्यायची। बघा आता आपली आवला कँडी जी आहे ती तयार झालेली आहे। आता ही आवला कँडी छान तुम्ही काचेच्या एका भरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता आणि वर्षभर तुम्ही खाऊ शकता। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।